पाहता लोचन सुखावले. वागीकर एवढा सुंदर आहे, एवढा आवाज द्या, एवढा सुंदर आहे. एक वृंदावन म्हटला, हिंदी भागवतकर म्हणून गेला. देव किती सुंदर आहे. काली कमली वाला मेरा यार मेरे मन का मोहन तोड़े लगा. काली कमली वाला मेरा यार मेरे मन का मोहन तोड़े लगा. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन दिलदार है. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा बुळबुळ टाळ्या वाजू नका, मळमळ आल्या म्हणे. चांगल्या वाजवा जरा. कीर्तनातली टाळी वाजवा. कीर्तनातली टाळीचे सुद्धा 3 प्रकार आहेत महाराज. सिस्टीमवाले टाळीचे 3 प्रकार आहेत. सभेतली टाळी वेगळी आहे का संतोष भाऊ? सभेतली टाळी वेगळी, कीर्तनातली टाळी
वेगळी आणि अजून एक टाळी आहे बघा. कळालं असं कुठली टाळी आहे ती कळली. आता त्या तिन्ही टाळीचा अर्थ सांगतो तुम्हाला. सभेतली टाळी वाजवायची असते नेत्याकरता. ऐका, सभेतली टाळी वाजवायची असते नेत्याकरता. रोडवरली टाळी वाजवायची असते नोटा करता. आणि कीर्तनातली टाळी वाजवायची असते देवा करता. माणसानं अशी टाळी वाजवावी की जगाच्या मालकानं त्या टाळीचा आवाज ऐकावा. जगाच्या मालकानं पाहावं कोण वाजली टाळी. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चलावी पंढरीची एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंडी नागदान राज गोपाळा शिवाय वाटे. नागदान राज गोपाळा एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंडी एकच टाळी झाली. माणसानं आनंद घ्यायचा न कीर्तनात आनंद घ्यावा. काय आनंद घ्यायचा? संप्रदायात आनंद घ्यायचा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. कीर्तनात आनंद घ्यावा. काय आनंद घ्यायचा? माणसानं या जीवनात आनंद घ्यावा. एकदाच भेटले, एकदाच भेटले, परत भेटणार नाही याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षणभंगर नाही. याला कोणतरी येणार आहे आणि याला कोणतरी खाणार आहे. शरीर जाईल जाईल तशी काळोबा खाईल. हे जे भेटलं ना महाराज आई साहेब, हे जे भेटले ना एकदाच भेटले, परत भेटणार नाही. जायचे शरीर जाईल जनात. जायचे शरीर जाईल जनात. जाईल जनात. गोपीनाथ
रे कृपेचे सागर माणसानं काय आनंद घ्यायचा ना ही साहेब पुरुष मंडळी दादा याच जन्मामध्ये आनंद घ्यावा. हे जे भेटले ना एकदाच भेटले. पाहिलं आपण या महाराष्ट्रानं पाहिलं. महाराष्ट्र रडला 28 तारखेला. या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित दादा गेले. 10 सुद्धा पाहू शकले नाही हो. दिवस सुद्धा पाहू शकले नाही. काय भरोसा याचा. हे जे भेटले ना गौरकर हे एकदाच भेटलंय. जिंदगी एक किराया एक घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा बदलना पडेगा एक ना एक दिन बदलना पडेगा मोत जगो मोत जगो आवाज आते घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मोत जब तुझको मोत जब आवाज देती घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना किरायाचं घर आहे. तो जगाचा मालक जो म्हणला आई साहेब सोडावा लागेल. निश्चित सोडावा लागेल. कितीही कमवा. ओनली आय वॉन्ट मनी मनी इज अ लाईफ अँड मनी इज अ लॉ. कितीही याची टोपी त्याला घाला याचा धोरा घ्यायचा त्याचा धोरा घ्यायचा. कितीही कमवा सोडावं लागेल. याचा भरोसा नाही. सोबत काहीच येणार नाही. संगे नये सोबत काहीच येणार नाही. फक्त सोबत हे येणार आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माणसानं मेलेलं सुद्धा माणसाचं नाव घ्यावं असं माणसानं जगावं. संत श्रेष्ठ मारोतराव दस्तपूरकर असं महाराष्ट्रात गाव नाही की संत श्रेष्ठ मारोतराव महाराजांना न ओळखणारा व्यक्तीच नाही. माणसानं असं जगावं. काय अहो किड्या मुंग्या सुद्धा जगतात. माणसानं असं जगावं. आनंद घ्यावा मामा. या जन्मामध्ये आनंद घ्यावा. जगाच्या मालकाकडे नामदेवरायनं पाहावं. संत संगतीचं सुख. जगाच्या मालकानं नामदेवरायला पाहावं. नामदेवरायनं म्हणावं देवा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून संत संमेलनाला गेलो होतो. संत संगतीचं सुख. देवाने म्हणावं नामदेवराय मी तुम्हाला पाठवलं होतं. कसं झालं संत संमेलन. नामदेवरानं सांगावं आई साहेब देवा काय सांगावं तुम्हाला. तिथे एक म्हातारं होतं. त्याच्या हातामध्ये थापडणं होतं. नुसतं डोक्यात मारू लागलं. मला वाटलं की भेंडबिण येईल डोकं बिकं फुटल म्हणून मी पळून आलो. देवानं म्हणावं बरं केलं जा. पण ऐका गौरकर संतोष भाऊ आईसाहेब त्या संत संमेलनामधून नामदेवराय पळालेत. नामदेवराय कच्चेत. ही गोष्ट आईसाहेब सगळ्या संतांना कळाली. सगळे संत हसायला लागले पुंडलिक दादा सगळे संत. पण ही गोष्ट त्या संत संमेलनामध्ये एका मोठ्या माणसाला सहनच झाली नाही. एखाद्याचा अपमान झालेली गोष्ट चांगल्या ज्ञानी माणसाला सहन होत नाही. तिथे एक मोठा माणूस होता संत संमेलनामध्ये. एका साधकाने विचारलं महाराज तुम्ही मोठा माणूस होता म्हणता नेमका होता तरी कोण. एक होता मोठा माणूस. कोण होता. ज्याच्या दारातच सोन्याचा पिंपळ होता. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. तिथं ज्ञानोबराय होते. एका साधकाने विचारलं ऐसे महाराज तुम्ही ज्ञानोबराय म्हणता मोठे आहेत म्हणता. ज्ञानोबराय कशानं मोठे. ज्ञानोबराय होते तरी कोण महाविष्णूचा अवतार.
सखा माझा ज्ञानेश्वर. याच्याही पुढे जाऊन सांगतो आईसाहेब, ज्ञानोबराय होते तरी कोण रोज म्हणता तुम्ही, रोज प्रत्येकाच्या कानावर ते रोज वाक्य आहे. ज्ञानोबराय होते तरी कोण, लोपले ज्ञान जगे इतने ना ते गोने. लोल ज्ञान जगे इतने नाते गोने. अवतार पांडुरंग नाव ठेवी हे दाने. अवतार पांडुरंग नाव ठेवी जाणे. अवतार पांडुरंग नाव ठेवी हे दाने. आरती आरती ज्ञान राजा